तर मुलांनो, चला करू आपण घरचा अभ्यास। पहिली इंग्रजी विषयाचा आज आपला दिवस 15वा आहे। आपण कॅपिटल ओ आणि स्मॉल ओ दोन्ही अक्षरांची ओळख करून घेणार आहोत। ओ अक्षराचा फोनिक्स शिकणार आहोत। ओ अक्षरापासून तयार होणारे शब्द वाचन लेखन करणार आहोत। सोबत कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, एबीसीडी वाचन, एबीसीडी वाचनासोबतच आपल्याला स्टोरी सुद्धा त्यांच्या वाचायच्या आहेत। भरपूर अभ्यास आहे। 4 लाईनची वही, पेन्सिल, इरेजर घेऊन घरचे अभ्यास करायला बसायचं आहे। सोबतच मोबाईल लांब ठेवायचा आणि इंग्रजीचा अभ्यास संध्याकाळी करायचा। ओके। तर मुलांनो, आता आपण मूळाक्षर आणि त्यांचे कॅपिटल स्मॉल लेटर पाहणार आहोत। आता हे अल्फाबेट कोणता आहे? आर। कोणता आहे? आर। आणि हे सुद्धा आर आहे, पण हे कॅपिटल आर आहे, स्मॉल आर, कॅपिटल एच, स्मॉल एच, कॅपिटल जी, स्मॉल जी, कॅपिटल आय, स्मॉल आय, कॅपिटल के, स्मॉल के, कॅपिटल पी, स्मॉल पी, कॅपिटल एस, स्मॉल एस, कॅपिटल ए, स्मॉल ए, कॅपिटल डी, स्मॉल डी, कॅपिटल एन, स्मॉल एन, कॅपिटल सी, स्मॉल सी, कॅपिटल एम, स्मॉल एम, कॅपिटल टी, स्मॉल टी, कॅपिटल ई आणि हे आहे आपलं स्मॉल ई। पुढचं आपलं अक्षर आहे ओ। हे आहे कॅपिटल ओ आणि हे आहे स्मॉल ओ। दोघांचा आकार हा सारखाच असतो, फक्त लिहित असताना कॅपिटल ओ 2 लाईन मध्ये लिहायचं आणि स्मॉल ओ आहे ते 1 लाईन मध्ये लिहायचं, एवढाच फरक आहे। दोन्ही सेम आहेत, ओ ओ सेम आहेत, फक्त कॅपिटल लेटर काय करतो आपण मोठ्या 2 ओळीमध्ये लिहायचं आणि स्मॉल ओ हे एका ओळीमध्ये लिहायचं। त्यांच्या आकारामध्ये लहान मोठे पण आहे, बाकी सेम टू सेम आहे। ओ हे अक्षर सेम आहे। ठीक आहे, चला आता तुमच्या समोर मी ओ काढलेले आहेत, अंडे अंडे वाटायलेत ना, पण हे आहे ओ। आता हे ओ मध्ये बघा, काही ओ छोटे आहेत आणि काही ओ मोठे आहेत। जे मोठे आहेत ते कॅपिटल आहेत आणि जे छोटे आहेत ते स्मॉल ओ आहेत। तर कॅपिटल किती आणि स्मॉल किती शोधा बर। मोजा मोजा मोजा, किती आहेत कॅपिटल आणि स्मॉल? कॅपिटल ओ किती आहेत बघा बर, 1 2 3 4। कॅपिटल ओ किती आहेत? 4। आणि स्मॉल ओ किती आहेत? 1 2 3 4। 4 कॅपिटल ओ आहेत आणि 4 स्मॉल ओ आहेत। ठीक आहे, कॅपिटल ओ किती आहेत? 4 आणि स्मॉल ओ किती आहेत? 1 2 3 4। तर मुलांनो, आता आपल्याला कॅपिटल ओ आणि स्मॉल ओ काढायचा आहे। कॅपिटल ओ, स्मॉल ओ, दोघांचाही आकार सारखाच आहे बघा, फक्त कॅपिटल ओ जे आहे 2 ओळीमध्ये आहे आणि स्मॉल ओ जे आहे ते एका ओळीमध्ये लिहिलेलं आपण, हाच फरक आहे। हे कॅपिटल ओ, स्मॉल ओ, कॅपिटल ओ, स्मॉल ओ। जे कॅपिटल अक्षर असतात ह्या पहिल्या 2 ओळीमध्ये लिहिले जातात आणि स्मॉल अक्षर हे खालच्या 2 फक्त एका ओळीमध्ये लिहिले जातात। पूर्ण फक्त स्मॉल लेटर आहेत हे लहान असतात म्हणून ह्या ओळीमध्ये लिहिले जातात। तर कॅपिटल लेटरला 2 ओळी लागतात ह्या। चला, कॅपिटल ओ वाचत लिहा माझ्यासोबत, स्मॉल ओ, कॅपिटल ओ, 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 स्मॉल ओ,
capital O, small o, 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 capital O, capital O, small 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 o, capital O आणि हे आहे स्मॉल ओ. चला आता आपण काय शिकलेले आहोत की प्रत्येक अक्षराचं नाव वेगळं असतं आणि आवाज हा वेगळा असतो. आवाज वेगळा आणि नाव वेगळं. आता शब्द तयार करतो आपण तेव्हा शब्दामध्ये अक्षरांचा आवाज वेगळा येतो आणि नाव मात्र त्यांचं वेगळं असतं. जसं आता ई काय आहे, हे ईचा आवाज कसा आहे, ए ए ए. जी जीचा आवाज काय आहे, ग ग ग. हे आहे यम. यमचा आवाज कसा आहे, पुढचा आपला अक्षर आहे यच. यचचा आवाज कसा आहे, ह ह ह. हे आहे डी. डीचा आवाज कसा आहे, ड ड ड ड ड ड. पुढचा आपला अक्षर आहे ए. एचा आवाज कसा आहे, ए ए ए ए ए ए ए ए ए. पुढचा आपला अक्षर आहे सी. सीचा आवाज काय आहे, क क क क. पुढे आपला अक्षर आहे यस. यसचा आवाज कसा आहे, स चा आवाज कसा आहे, स. पुढचा आपला अक्षर आहे टी. टीचा आवाज कसा आहे, ट ट ट ट ट. पी प प प प.
आहे आय. आयचा आवाज काय आहे? ई ई ई ई. हे आहे के. केचा आवाज काय आहे? क क क. पुढचा आपला अक्षर आहे आर. आरचा आवाज काय आहे? र र र र र. पुढचा आपला अक्षर आहे यन. यनचा आवाज काय आहे? आणि आपलं शेवटचं अक्षर आहे ओ. ओला तुम्ही म्हणाल ओचा आवाज मॅडम ओच असेल. अजिबात नाही. ओचा आवाज कसा असतो माहिती का? ऑ ऑ. ओचा आवाज कसा आहे? ऑ. ओचा आवाज कसा आहे? ऑ. ओचा आवाज कसा आहे? ऑ ऑ ऑ ऑ ऑ. आलं का लक्षात? दिसतं एक आणि असतं एक. आता ह्याचे नाव वेगळे आणि आवाज वेगळा. आता कसं करावं? चला आता आपलं अक्षर आहे ओ यन. हे आहे नवीन अक्षर शिकलेलं आपण ओ आणि हे आहे यन. आता ह्याचा आवाज कसा येईल रे? ऑ. ह्या ओचा आवाज काय आहे? ऑ. आणि हे आहे ऑ न. ऑन 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 ऑन. हे आहे स्मॉल ऑन. ओ यन. ऑ स्मॉल लेटर मध्ये बघू. ऑ ऑन. पुढचा आपला अक्षर आहे ऑ ड. ऑ. हे बघा ऑ ड. ड दोनदा आलेले, डी दोनदा आलेले, कारण की आपण जोराने म्हणतो बघा. ऑड. ऑड म्हणा बरं. हे बघा हे ओ. ओचा आवाज काय? ऑ. आणि डी डी. मग आता ह्याचं दोनदा डी लिहिलेले. ड ड म्हणणार का आपण? नाही. पण हेच डी जे आहे ते आपण जोराने म्हणणार, ठसून रेटून म्हणणार. ऑड ऑड. ओ डबल डी ऑड. आता कॅप स्मॉल लेटर मध्ये बघू. ओ ऑ आणि डबल डी ड. ऑड ऑड ऑड. पुढचा आपला शब्द आहे ग. जीचा आवाज काय आहे? ग. जीचा आवाज काय आहे? ग. ओचा आवाज काय? ऑ. आणि टचा आवाज काय? ट. टीचा आवाज काय? ट. ग ऑ ट. गॉट. आता स्मॉल लेटर मध्ये बघू. जीचा आवाज काय? ग. हे आहे ऑ आणि हे आहे ट. टचा आवाज टी. ग ऑ ट. गॉट. पुढचा शब्द आहे एच. एचचा आवाज काय आहे रे? ह ह. एचचा आवाज काय? ह. हे आहे ओ. ओचा आवाज काय? ऑ. ह ऑ. आणि टीचा आवाज काय? ट. ह ऑ ट. हॉट. पुढचा शब्द स्मॉल लेटर मध्ये बघू. हे आहे एच. स्मॉल एच. ह. हे आहे ओ आणि हे आहे टी. हॉट. एच ओ टी हॉट. एच ओ टी हॉट. तर आता आपलं पुढचा शब्द आहे बघा. हे आहे यन. यनचा आवाज काय आहे? हे आहे ऑ आणि हे आहे टीचा आवाज ट. न ऑ ट. नॉट. न ऑ ट. नॉट. न ऑ ट. नॉट. एन ओ टी. नॉट. पुढे पाहता हे आहे पी. काय आहे? पी. प. हे आहे ओ. ओचा आवाज काय? ऑ. प ऑ आणि हे आहे टी. टीचा आवाज काय? ट. प ऑ ट. प ऑ ट. पॉट. आता इथं बघा. प ऑ आणि हे ट. पॉट. प ऑ ट. पॉट. प ऑ ट. पॉट.
पुढचा शब्द आहे बघा यम. यमचा आवाज काय? यम. म. हे आहे ओ. ओचा आवाज काय? आ. आणि हे आहे पी. पीचा आवाज काय? प. म आ प. मॉप. आता हे आहे स्मॉल यम. म. हे आहे ओ आ आणि हे आहे पी. मॉप. एम म अ म आ प. मॉप. म आ प. मॉप. पुढचा शब्द बघा टी. टीचा आवाज काय? ट. हे आहे ओ. ओचा आवाज काय? ऑ. आणि हे आहे पी. पीचा आवाज काय? प. ट ऑ प. टॉप. आता हे स्मॉल लेटर टी. ट. हे आहे ऑ आणि हे आहे प. पचा आवाज पी. ट ऑ प. टॉप. ट ऑ प. टॉप. पुढे बघा ड ऑ ग. डॉग. हे आहे आपलं डी. डी काय येणार? ड. हे येणार ओ. ओचा आवाज काय? ऑ. आणि हे आहे जी. जीचा आवाज काय? ग. ड ऑ ग. डॉग. पुढे बघा हे आहे ड चा आवाज डी. ड. हे आहे ऑ आणि हे आहे जी. ग. डॉग. डी ओ जी. डॉग. डी ओ जी. डॉग. पुढचा आपला शब्द आहे जी. ग. जीचा आवाज काय आहे? ग. हे आहे ओ. ओचा आवाज काय? ऑ. ग ऑ. आणि हे आहे डी. डीचा आवाज काय? ड चा आवाज डी. ड. ड. डीचा आवाज ड. ग ऑ ड. आता स्मॉल लेटर मध्ये बघू. हे आहे आपलं जी. जीचा आवाज काय आहे? ग. हे आहे ऑ आणि हे आहे डी. गॉड. तर मुलांनो ओचा आवाज अ पण होतो आणि ओ पण होतो, पण ओचे आपण नंतर शब्द बघणार आहोत. आता आपण कोणता आवाज बघतोय? फक्त अ. ओचे दोन अर्थ होतात. अ पण होतो आणि ओ पण होतो. पुढचा शब्द आहे बघा आपला. हे आहे ओ. ओचा आवाज काय आहे? ऑ. ओचा आवाज काय आहे? ऑ. आणि हे आहे यन. यनचा आवाज काय आहे? ऑ. कोणता शब्द तयार झाला मग? ऑ. 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 ऑन. ऑ. ऑन. ऑ. ऑन. ओ. ऑन. ऑ. ऑन. ऑ. ऑन. ऑ. ऑन. पुढचा आपला शब्द आहे जी. जीचा आवाज काय आहे? ग. हे आहे ओ. ओचा आवाज काय आहे? ऑ. आणि हे आहे टी. टीचा आवाज काय? ट. ग ऑ ट. गॉट. जीचा आवाज काय आहे? ग. ओचा आवाज ऑ आणि ट चा आवाज टी. गॉट. ग ऑ ट. 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 गॉट.
ग अ ट गॉट. आता हे आपलं अक्षर आहे पी. पीचा आवाज काय आहे प. हे आहे ओ. ओचा आवाज अ. आणि हे आहे टी. टीचा आवाज ट. प अ ट पॉट. 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 तर पुढचा शब्द बघा डी. डीचा आवाज काय आहे ड. हे आहे ओ. ओचा आवाज काय अ. आणि हे जी. जीचा आवाज काय ग. आता कोणता शब्द होणार आहे बघा ड अ ग डॉग. 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 ड अ ग. गचा जीचा आवाज काय ग डॉग. ड अ ग डॉग. ड अ ग डॉग. ड अ ग डॉग. ड अ ग डॉग. आता पुढचा शब्द बघा जी. जीचा आवाज काय गचा आवाज काय जी. गचा आवाज काय जी. आणि अचा आवाज काय आहे ओ. आणि डचा आवाज आहे डी. ग अ ड. काय शब्द तयार झाला मग जीचा आवाज काय आहे ग. ओचा आवाज अ. आणि डचा आवाज डी. ग अ ड गॉड. 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 ग. चला मुलांनो आता आपल्याला अल्फाबेट्स वाचायचे आहेत. आता तुम्हाला सगळे अल्फाबेट्स जवळपास येऊ लागलेले आहेत. आता हुशार झालात तुम्ही. चला तरी आपण थोडंसं वाचून जे राहिलेत तुम्हाला येत नाही ते पाहूयात. ए अँट एरोप्लेन मध्ये बसली. बी बी बॅट बसमध्ये राहिली. सी सी कप कॅमलच्या तोंडात अडकला. डी 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 माझ्याकडे खेळण्यात डॉल डक आहे. यम यम मंकी मँगो खातो. एन एन नेल नेटमध्ये अडकला. ओ ओ ओल ऑरेंज खाते. पी पी पॅरट पेन्सिल उचलून उडून गेला. ई ई एलिफंट इंजिन ओढतो.
एफ एफ फ्रॉक फॅनच्या हवेला बसला. जी जी गर्ल ग्लासमध्ये पाणी पिते. एच एच हेन हटमध्ये गेली. क्यू क्यू क्विल हलकी असते, क्विल्ट जड असते. आर आर रॅबिटने रोज खाल्ला. यस यस सनच्या प्रकाशात स्पून चमकतो. टी टी टॉय ट्री खाली राहिला. आय आय आईस्क्रीम थंड असते, आयर्न गरम असते. जे जे जगातील पाण्याने जॅकेट ओले झाले. के के काईट कीमध्ये अडकला. यल यल लेमनचे लीफ लेमनला लीफ आहे. यू यू आईने युनिफॉर्म युटेन्सिल्स धुवून टाकले. व्ही व्ही व्हॅनमध्ये वास आहे. डब्ल्यू डब्ल्यू व्हील आणि वॉटरमेलन गोल असतात. एक्स एक्स एक्समस ट्री आणि झायलोफोन दोघांच्या मी अजून पाहिला नाही. वाय वाय याकचे केस यार्नाप्रमाणे गरम असतात. झेड झेड झिरो आणि झिप या दोन्ही शब्दांची सुरुवात झेड पासून होते.